अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चला तर आपण आज हे बघणार आहोत की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहणे म्हणजे काय। बघा, इच्छा तिथे मार्ग हे जरी खरे असले तरी आपली स्वतःची इच्छा आणि स्वामींची इच्छा यातले अंतर नीट समजून घ्यायला हवे। मुळात माणूस स्वतःचा स्वाधीन नाही तर त्याची स्वतंत्र इच्छा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। त्याची इच्छा ही दिव्य शक्तीच पूर्ण करीत असते, तेव्हा आपल्या स्वतःची अशी स्वतंत्र इच्छा असत नाही। आपण ज्या इच्छेला स्वतःची इच्छा समजत असतो ती आपली स्वतःची इच्छा नसतेच। आपल्या दैनंदिन जीवनात आपण जेव्हा काही कार्य करत असतो तेव्हा ते कार्य करण्यामागची प्रेरणा आपली स्वतःची आहे असे आपल्याला वाटते। काही वेळा आरंभलेले कार्यात अडथळे निर्माण होतात, अडचणी येतात, मग त्या अडचणींवर मात करायला लागतो, मग आपण त्याचा प्रयत्न करतो पण यश येत नाही, म्हणजे आपली कायम निराशा होत असते। अशा वेळी जर आपल्याकडून चुकले की स्वतःची इच्छा म्हणून जी इच्छा आपण पूर्ण करू पाहत आहोत ती ईश्वरी इच्छा आहे, मग मनाविरुद्ध घडले तरी आपण ते स्वामींची इच्छा म्हणून स्वीकारतो, याला शरणागती म्हणतात। या शरणागतीत पराभव नसतो। शरणागत भावाने परब्रह्माची इच्छा स्वीकारली आणि यदाकदाचित ती पूर्ण झाली नाही तरी आपल्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत नाही। आपण एवढेच म्हणू, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेप्रमाणेच घडले। श्री स्वामी समर्थ।